Hello everyone. Today we are going to discuss about the SCR turn on methods, that is triggering methods of SCR. या लेक्चरमध्ये आपण सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरच्या टर्न ऑन मेथड्स ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. म्हणजेच सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर कसा सुरू केला जातो. टर्न ऑन करण्याच्या मेथड्सनाच दुसरं नाव दिलेलं आहे ट्रिगरिंग मेथड्स. आणखी टर्न ऑफ यानंतर जे असतील ते आपण बघेन त्याला नाव आहे कॉम्युटेशन. म्हणजेच टर्न ऑन मेथड्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रिगरिंग मेथड्स. टर्न ऑफ मेथड्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉम्युटेशन मेथड्स. ओके, त्यानंतर आपण वन बाय वन बघूया सगळ्या ज्या टर्न ऑन मेथड्स आहेत त्या. थायरिस्टर इज टर्न ऑन बाय इन्क्रीजिंग द ॲनोड करंट. बरोबर आहे ना. म्हणजे आपण जी व्ही आय कॅरेक्टरिस्टिक बघितली त्या व्ही आय कॅरेक्टरिस्टिकमध्ये म्हणजे व्होल्टेज आणि करंटची जी कॅरेक्टरिस्टिक बघितली त्यामध्ये आपण काय बघितलं की जर ॲनोडचा करंट हा होल्डिंग करंट आणखी लॅचिंग करंटच्या पुढे नेला तर काय तयार होतं, तर एस सी आर आहे तो टर्न ऑन होतो. किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या वरती जर व्ही ए के ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज वाढवला तर काय होतं, एस सी आर आहे तो टर्न ऑन होतो. आपण त्याच्या संदर्भात ग्राफ देखील बघितलेला. बरोबर आहे. म्हणजेच हे असं एक्स आणखी वाय कोऑर्डिनेटर, त्यानंतर हा असा कर्व होता आणि अचानक असं वाढलेलं बघा फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. बरोबर आहे. हा तुमचा असेल तो एक्स असेल, हा असेल तो वाय असेल. ही पहिली स्टेज आहे ती ब्लॉकिंग. त्यानंतर ही जी आहे ती याला म्हणायचं ट्रान्झिशन आणि याला म्हणायचं ऑन. अशा तीन स्टेट, ह्या तिन्ही स्टेट आपण बघितलेल्या. म्हणजेच एस सी आर कधी ऑन होतो, थायरिस्टर और एस सी आर इज टर्न ऑन बाय इन्क्रीजिंग द ॲनोड करंट. म्हणजेच काय करायला पाहिजे, ॲनोड करंट वाढवायला पाहिजे. आता ॲक्च्युअलमध्ये ॲनोड करंट कसा वाढवायचा, तर ॲनोड करंट इज इन्क्रीज्ड बाय युझिंग द गिवन टर्न ऑन मेथड्स. म्हणजे आता ज्या नावं दिलेली आहेत पाच, ह्या पाच मेथडच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे की ॲनोड करंट वाढवायचा आहे. मग ॲनोड करंट वाढला म्हणजे ऑटोमॅटिकली काय होणार, तर होल्डिंग करंट आणि तो लॅचिंग करंटच्या वरती जाईल. लॅचिंग करंटच्या वरती गेला म्हणजे एस सी आर काय झाला, ऑन झाला. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, ॲनोड करंट आहे तो वाढवावा लागणार आहे. मग ॲनोड करंट वाढवायच्या मेथड्स कोणत्या, त्यालाच म्हणायचं टर्न ऑन मेथड्स, एस सी आर टर्न ऑन मेथड्स. त्यामध्ये वन बाय वन बघूया. फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग, सेकंड गेट ट्रिगरिंग, थर्ड लाईट ट्रिगरिंग, त्यानंतर टेम्परेचर ट्रिगरिंग आणि डी व्ही बाय डी टी ट्रिगरिंग. आता हा सिक्वेन्स थोडासा मी चेंज करणार आहे. यामध्ये पहिला आहे तो, म्हणजे हे चेंज का करणार आहे, कारण जेणेकरून ते समजायला सोपं जाईल म्हणून. म्हणजेच एक नंबरला आपण जी बघणार आहे त्याला म्हणायचं काय, बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर, टेम्परेचर ट्रिगरिंग. ही त्याला दुसरं नाव आहे थर्मल ट्रिगरिंग. टेम्परेचर इज नथिंग बट थर्मल. ओके, टेम्परेचर वाढवल्यानंतर ॲनोड करंट कसा वाढतो एस सी आरचा आणि त्याच्यापासून काय एस सी आर कसा टर्न ऑन होतो ही बघायची मेथड. म्हणजेच थर्मल ट्रिगरिंग आणि टेम्परेचर ट्रिगरिंग. त्यानंतर दुसरी मेथड आहे ती बाय फोकसिंग लाईट. त्याचंच नाव आहे रेडिएशन ट्रिगरिंग किंवा लाईट ट्रिगरिंग किंवा ऑप्टिकल ट्रिगरिंग. तीन चार प्रकारे याची नावं आहेत. हा दोन नंबरला बघायचा आहे आपल्याला. बाय फोकसिंग लाईट, ऑप्टिकल ट्रिगरिंग, रेडिएशन ट्रिगरिंग, लाईट ट्रिगरिंग. हा दुसरी मेथड झाली. तिसरी बघायची आहे ती बाय अप्लाइंग हाय व्होल्टेज, म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. ही बघायची. त्यानंतर पुढची बघायची आहे ती बाय इन्क्रीजिंग गेट करंट. सगळ्यात महत्त्वाची जर कोणती मेथड असेल तर त्याला म्हणायचं गेट ट्रिगरिंग, जी आपण यूज करतोय ॲक्च्युअलमध्ये. ओके, आणि सगळ्यात शेवटी आहे ती डी व्ही बाय डी टी ट्रिगरिंग. अगदी लास्टला आहे ती. म्हणजेच व्होल्टेज आहे ते काय करायचं, इन्क्रीज करायचं. फॉरवर्ड व्होल्टेज आणि डी व्ही बाय डी टीमध्ये चेंजेस आहे तो देखील आपण वन बाय वन बघायचा आहे. ओके, त्यामध्ये आपण पहिली बघूया थर्मल ट्रिगरिंग. थर्मल ट्रिगरिंग म्हणजेच टेम्परेचर ट्रिगरिंग. If the temperature is increased in the junction, then there is increase in the number of electrons. Hence, electron hole pair will be generated. आता हे समजायसाठी तुम्हाला काय लक्षात पाहिजे,
तर स्ट्रक्चर लक्षात पाहिजे. कुणाचं? SCRचं. मग SCRचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. काय कसं असतं? तर हे असं असतं. बरोबर आहे. याच्यामध्ये 4 लेयर्स, 1 2 3 आणि ह्या चौथी. पहिल्यामध्ये P, दुसऱ्यामध्ये N, त्यानंतर P, त्यानंतर N, जंक्शन 1, त्यानंतर हे जे आहे ते जंक्शन 2, त्यानंतर हे जे आहे ते जंक्शन 3. बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, जर म्हणजे एक नॉर्मल एक्झाम्पल घेऊया. सेमीकंडक्टर मग कुठला असेल? सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल. बरोबर आहे. सिलिकॉन किंवा जर्मेनियम याला आपण म्हणतोय काय? सेमीकंडक्टर, बिकॉज इट हॅव प्रॉपर्टी ऑफ द कंडक्टर ॲज वेल ॲज अ इन्सुलेटर. कंडक्टरची पण प्रॉपर्टी आहे, इन्सुलेटरची पण प्रॉपर्टी आहे. मग त्या दोन्ही प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला काय म्हणायचं? सेमीकंडक्टर. बरोबर आहे. मग कोणता फॅक्टर डिसाईड करतोय सेमीकंडक्टरचा? हा ॲक्च्युअलमध्ये मी क्वेश्चन विचारतोय. विच फॅक्टर डिसाईड सेमीकंडक्टर विल ॲक्ट ॲज अ कंडक्टर ऑर इन्सुलेटर. म्हणजेच कोणता फॅक्टर डिसाईड करतोय की सेमीकंडक्टर हा कंडक्टर म्हणून काम करेल का इन्सुलेटर म्हणून काम करेल? बरोबर आहे. तर मनामध्ये याचं तुम्ही उत्तर तयार करा. याचं उत्तर आहे टेम्परेचर. जर मी सेमीकंडक्टरचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याच्यातून काय फ्लो होणार? करंट फ्लो होणार, इलेक्ट्रॉन्स तयार होणार, इलेक्ट्रॉन्समुळं करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाला म्हणजे तो कंडक्टर म्हणून काम करणार. बरोबर आहे. एक्झॅक्टली अपोजिट, जर मी त्याचं टेम्परेचर डिक्रीज केलं तर इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही. इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही म्हटल्यानंतर त्याच्यातून करंट जाणार नाही. करंट जाणार नाही म्हणजे तो काय म्हणून काम करणार? इन्सुलेटर. इन्सुलेटर काय असतं? रबर, प्लास्टिक, ग्लास एक्सेट्रा. आणि कंडक्टर, ह्युमन बॉडी कंडक्टर आहे, वॉटर कंडक्टर आहे, आयर्न कंडक्टर आहे. बरोबर. ज्याच्यातून करंट जातो ते सगळे कंडक्टर, ज्याच्यातून जात नाही तो इन्सुलेटर. आणि जे दोन्हीची प्रॉपर्टी बिहेव करतात ते सेमीकंडक्टर. मग सेमीकंडक्टर कंडक्टर होणार की इन्सुलेटर कोण ठरवत आहे? तर ठरवणारा फॅक्टर आहे टेम्परेचर. म्हणून हे महत्त्वाचं आहे. पहिलं थर्मल ट्रिगरिंग, टेम्परेचर ट्रिगरिंग. मग या टेम्परेचर ट्रिगरिंगमध्ये आपण काय करणार आहे? तर ह्या जंक्शनमध्ये जंक्शन J1, J2, J3. आता हा व्यवस्थित समजून घ्या. टेम्परेचर ट्रिगरिंग हे समजलं ना, बाकी सगळे एकसारखेच आहे. म्हणजे बाकीचे रेडिएशन ट्रिगरिंग असेल, गेट ट्रिगरिंग असेल, फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग असेल, dV/dt ट्रिगरिंग असेल, हे सगळे कसे आहेत? एक सारखे. म्हणजे डिपेंड ऑन द थेरी ऑफ थर्मल ट्रिगरिंग. टेम्परेचर ट्रिगरिंगची जी थेरी असेल तीच सेम फॉलो होईल बाकीच्या सर्वांना. ओके, समजतंय? मग आता इफ द टेम्परेचर इज इन्क्रीज इन द जंक्शन देन देअर इज इन्क्रीज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जर ह्या जंक्शनलाच J1, J2, J3ला कुणाच्या SCRच्या सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरच्या जर मी टेम्परेचर दिलं तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काय होणार? इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला चालू होणार. मग इलेक्ट्रॉन्स हेन्स त्यामुळं ते काय तयार होईल? इलेक्ट्रॉन आणि होलची पेअर तयार होईल. आणि ती पेअर तयार झाली म्हणजेच काय झालं? डिप्लिशन रिजन असतं ते कमी होणार. आता हे ॲक्च्युली यामध्ये आपण सगळं कशामध्ये बघितलेलं आहे? EOE बघितलेला आहे, इलेमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये. डिप्लिशन रिजन म्हणजे त्यांच्यामधला जो असतो तो अडथळा, P आणि N मधला अडथळा, त्याला म्हणायचं बॅरियर, डिप्लिशन रिजन. हे डिप्लिशन रिजन कधी कमी होतं? इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाली तर. इलेक्ट्रॉन्स कधी फ्लो होतात? टेम्परेचर त्याला दिलं तर, किंवा त्याला बॅटरीचा सप्लाय दिला तर. मग आता काय झालेलं आहे? आपण काय केलं? टेम्परेचर जंक्शनला वाढवलं. ते वाढवल्यामुळं काय झालं? इलेक्ट्रॉन्स तयार झाले. मग ते इलेक्ट्रॉन्स तयार झालेले काय करतात? होल बरोबर ॲक्युमुलेट होतात, एकत्र यायला चालू करतात. आणि त्यामुळं ते P आणि N मध्ये असलेलं इथं मध्ये असतं, इथं ह्या लाईनमध्ये काय असतं? बॅरियर. ते बॅरियर काय होतं? बारीक बारीक होतं, कमी होतं. बॅरियर म्हणजे अडथळा. तो अडथळा कमी झाला म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय झाले? फ्लो झाले, पळायला सुसाट तयार झाले. यामुळं करंट जो आहे तो काय होणार? फ्लो होणार.
बिकॉज ऑफ दॅट व्होल्टेज इज इन्क्रीज्ड बियॉन्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज अँड करंट इज इन्क्रीज्ड बियॉन्ड लॅचिंग करंट. म्हणजे करंट देखील वाढला, व्होल्टेज देखील वाढलं. आता काय होणार? SCR ऑन. हेन्स SCR टर्न ऑन. इन शॉर्ट, अगदी लहानात थोडक्यात सांगायचं झालं तर ड्यू टू द इन्क्रीज टेम्परेचर current is increases, this current multiplies internally and thyristor is turned on. The thyristor is turned on due to the increased temperature. म्हणून याला काय म्हटलं जातं? थर्मल ट्रिगरिंग. मग ही मेथड का वापरली जात नाही बरं? साहजिकच आपण कोणती मेथड वापरतोय? गेट ट्रिगरिंग. बरोबर आहे. मग आपण थर्मल ट्रिगरिंग का वापरत नाही? कारण थर्मल ट्रिगरिंगमध्ये आपण काय करणार आहे? टेम्परेचर कंटिन्युअसली देणार आहे. आणि कंटिन्युअसली टेम्परेचर देत असल्यामुळं त्याच्यामध्ये काय होणार? तर थर्मल रनवे होणार. थर्मल रनवे म्हणजे काय? टेम्परेचर वाढत जातं आणि SCR काय होतो? डॅमेज होतो. त्याला म्हणायचं थर्मल रनवे. थर्मल रनवेमुळं आपला SCR खराब होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण टेम्परेचर ट्रिगरिंग हे यूज करत नाही. बेसिक थेरी फक्त इतकीच लक्षात ठेवा. SCR मध्ये 4 लेयर असतात. PN जंक्शन 3 असतात. J1, J2, J3. थर्मल ट्रिगरिंग, टेम्परेचर ट्रिगरिंगमध्ये काय करतोय आपण? SCRला टेम्परेचर देतोय. टेम्परेचर दिल्यानंतर SCR मधून काय होतो? इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात. हे इलेक्ट्रॉन्स होल बरोबर पियर तयार करतात आणि ती पियर तयार केल्यामुळं करंट फ्लो होतो. कारण डिप्लिशन रिजन आहे ती कमी होते, बॅरियर आहे तो कमी होतो, त्याच्यातून जायला करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. तो करंट लॅचिंग करंटच्या पुढं जातो आणि व्होल्टेज आहे ते ब्रेकओव्हर व्होल्टेजच्या पुढं जातं. त्यामुळं SCR टर्न ऑन होतो. ही आहे फर्स्ट मेथड विच इज कॉल्ड ॲज अ थर्मल ट्रिगरिंग ऑर टेम्परेचर ट्रिगरिंग. ओके. त्यानंतर पुढची जो आपल्याला बघायची आहे ती रेडिएशन ट्रिगरिंग. रेडिएशन किंवा लाईट ट्रिगरिंग किंवा ऑप्टिकल ट्रिगरिंग. ॲक्च्युली तिन्हीची नावं एकच. लाईटलाच दुसरं नाव आहे ऑप्टिक्स. थेरी ऑफ ऑप्टिक्स इज नथिंग बट द थेरी ऑफ लाईट. ओके. म्हणजेच आपण याच्यामध्ये काय बघणार आहे? रेडिएशन ट्रिगरिंग किंवा लाईट ट्रिगरिंग. आता लाईट ट्रिगरिंग आणि रेडिएशन ट्रिगरिंगमध्ये काय करायचं आहे? तर सिमिलर टू दॅट मीन्स सिमिलर टू व्हूम थर्मल ट्रिगरिंग, टेम्परेचर ट्रिगरिंग. टेम्परेचर ट्रिगरिंग सारखंच करायचं. तिथं टेम्परेचर देतं ना, इथं ऑप्टिक्स द्यायचं. एक साधा सरळ प्रश्न विचारतो. तर जर तुम्ही उन्हामध्ये उभारला तर काय होईल? तुम्हाला उन्हामध्ये उभारल्यानंतर काही वेळानंतर उकडायला सुरुवात होईल. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं? ही सन रेज एक प्रकारची लाईट झाली. ह्या लाईटच्या सानिध्यात आलो म्हणजे काय झालं? माझं टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढलं म्हणजे टेम्परेचर ट्रिगरिंगचीच सगळी प्रोसेस आहे तशी. म्हणजेच जर लाईट एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून धरली, तुम्ही आता टॉर्च जी वापरताय घरामध्ये घरगुती, ही टॉर्च आहे ती एकाच ठिकाणी तुमच्या स्किनवरती आहे ती पाडून ठेवा. काही वेळानंतर तुम्हाला चटके बसायला सुरुवात होईल. का? तर लाईटमध्ये देखील काय असतं? टेम्परेचर असतं. ह्या लाईटमुळं टेम्परेचर क्रिएट होतं आणि त्यामुळं आपल्याला ते चटके बसायला सुरुवात होतात. आता आपण ॲक्च्युअलमध्ये बघूया रेडिएशन ट्रिगरिंग, लाईट ट्रिगरिंगबद्दलची माहिती. व्हेन लाईट ऑफ ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी इज अलाउड टू स्ट्राईक द थायरिस्टर जंक्शन. म्हणजेच मगाशी काय केलेलं? जंक्शनवरती J1, J2, J3 इथं काय केलं? टेम्परेचरला दिलेलं. त्याच्याऐवजी आता आपण काय करायचं आहे? ह्या जंक्शनवरती काय करायचे आहे? लाईट पाडायची. हे लाईट पाडली की काय होणार? इज अलाउड टू स्ट्राईक द थायरिस्टर जंक्शन, देन फोटॉन विल स्ट्राईक द इलेक्ट्रॉन्स अँड गिव्स एनर्जी टू इट. लाईटमध्ये काय असतात? फोटॉन्स असतात. हे फोटॉन्स काय होणार? हे फोटॉन्स आपली एनर्जी कुणाला देणार? इलेक्ट्रॉन्सला देणार. आणि इलेक्ट्रॉन्स ती एनर्जी कॅच करणार आणि कॅच केल्यामुळं ते मूव्ह व्हायला सुरुवात करणार. बरोबर आहे. सो देअर इज
इन्क्रीज ऑफ इलेक्ट्रॉन्स होल पेअर, म्हणजे फोटॉनची एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळाली. इलेक्ट्रॉननी त्यामुळं काय केलं, तर इलेक्ट्रॉननी त्यामुळं होल बरोबर पेअर तयार करायला चालू केली. इलेक्ट्रॉन्स कुठं असतात, एन टाईप जंक्शनमध्ये. होल्स कुठं असतात, पी टाईप जंक्शनमध्ये. इलेक्ट्रॉन्स तयार झाली की ते काय म्हणतात, होल बरोबर पेअर तयार करतात. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतात, होल्स असतात ते पॉझिटिव्ह चार्ज असतात, धनभारित ऋणभारित. बरोबर. मग हे एकमेकाकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात, आणि अट्रॅक्ट झाल्यामुळं करंट फ्लो व्हायला चालू होतो. बॅरियर आहे तो किंवा डिप्लिशन रिजन आहे ती कमी 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 होत जाते. म्हणजेच टेम्परेचर ट्रिगरिंगची जी थेरी आहे ती इथून पुढं कंटिन्यू होते. म्हणजेच काय काय कंटिन्यू होणार बघा, तर जे मगाशी बघितलेलं त्यानुसार व्हेन लाईट ऑफ अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी इज अलाउड टू स्ट्राईक द थायरिस्टर जंक्शन, देन फोटॉन विल स्ट्राईक द इलेक्ट्रॉन अँड गिव्स एनर्जी टू इट. सो देअर इज increase of electron hole pair, so the current flows through the SCR and thyristor may turn on due to the increase in current. This optical triggering principle is used to make on LASCR लाईट ॲक्टिवेटेड सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरला चालू करायसाठी ही मेथड यूज केली जाते. बरोबर आहे. मगाशी जो प्रॉब्लेम आला कुठला, थर्मल रनवेचा, तो प्रॉब्लेम इथं देखील येतो. म्हणून SCR हा चालू करायसाठी लाईट ट्रिगरिंग वापरली जात नाही, तर काय कशासाठी वापरायची, LASCR चालू करायसाठी वापरायची. लाईट ॲक्टिवेटेड सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरसाठी लाईट ट्रिगरिंग यूज करायची. म्हणजे पुढं थायरिस्टरचे टाईप आहेत ना, SCR, LASCR, डायाक, ट्रायाक, SUS, SBS एक्सेट्रा. ओके. त्यापैकी कुठला LASCR सुरू करायसाठी आपण लाईट ट्रिगरिंग आहे ते वापरणार आहोत. SCR साठी खास कोणता वापरणार, गेट ट्रिगरिंग. बरोबर. पुन्हा एकदा बघूया. लाईट ट्रिगरिंगमध्ये काय करणार आपण, जंक्शनवरती लाईट पडणार. लाईट काय करणार, आपली हीट बाहेर देणार. हीट म्हणजेच काय, फोटॉन. फोटॉन कुणाला देणार, इलेक्ट्रॉन्सला. इलेक्ट्रॉन्स काय करणार, होल बरोबर पेअर तयार करणार. ते पेअर तयार केल्यामुळे काय जाणार, डिप्लिशन रिजन कमी 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 होत जाणार, आणि ते कमी कमी झालं की त्यामुळं करंट फ्लो होणार. आणि हा करंट फ्लो झालेला कुणाच्या वरती जाणार, होल्डिंग करंटच्या, लॅचिंग करंटच्या वरती. व्होल्टेज देखील काय होणार, वाढणार. ते व्होल्टेज किती वाढणार, बियॉन्ड VBO ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या देखील पुढं, आणि त्यामुळे SCR काय होणार, स्टार्ट होणार. समजतंय. याला म्हणायचं लाईट ट्रिगरिंग. त्यानंतर थर्ड आहे ते आपण बघणार आहोत फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. आता पहिल्या ज्या दोन मेथड बघितल्या ह्याच्यामध्ये आपण ॲनोडचा करंट वाढवत होतो. आता व्होल्टेज ट्रिगरिंगमध्ये आपण काय वाढवणार आहोत, नावामध्येच दिलंय व्होल्टेज वाढवा. मग व्होल्टेज कोणाच्या वरती वाढवायचं, VBOच्या पुढं, ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पुढं. ओके. म्हणजेच व्हेन वी इन्क्रीज द फॉरवर्ड व्होल्टेज अप्लाइड बिटवीन ॲनोड अँड कॅथोड of a thyristor, then current is increased. Due to the internal current multiplication, this leakage current will be large. As soon as the forward voltage reaches the breakover voltage, then the thyristor will be turned on. We avoid this type of turn on method because it will be destructive or damageable. म्हणजेच फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंगमध्ये आपण सिमिलर टू दिस, म्हणजे टेम्परेचर आणि लाईट ट्रिगरिंग सारखंच फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंगमध्ये आपण काय करणार आहोत, तर VAKचं व्होल्टेज वाढवायचं आहे. VAKचं. बरोबर आहे. म्हणजे ॲनोड टू कॅथोडचं व्होल्टेज आहे ते वाढवायचं. कुणाच्या पुढं, VBOच्या पुढं. VBOच्या पुढं जर VAKचं व्होल्टेज गेलं तर साहजिकच SCR कुठल्या स्टेटला होता, फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटला होता. आता तो कशाच्या पुढे जाणार, ट्रान्झिशन स्टेटला जाणार. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे कोणती, टर्न ऑफ पासूनची टर्न ऑनला जाणारी मेथड, त्याला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. ओके. ह्या ट्रान्झिशन स्टेटला जात असल्यामुळं SCR आपला काय होणार, स्टार्ट होणार. राईट.
म्हणजेच SCR टर्न ऑन मेथडमध्ये फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग, या फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंगमध्ये आपण जे VAKचं म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज आहे हे आपण वाढवणार. याला फॉरवर्ड का म्हणलंय? कारण ॲनोड हा पॉझिटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू द कॅथोड, म्हणून याला म्हणायचं फॉरवर्ड. व्होल्टेज ट्रिगरिंग का म्हणलंय? कारण याच्यामध्ये मी व्होल्टेज वाढवा लागलोय, ना की मी टेम्परेचर वाढवा लागलोय, ना की मी लाईट वाढवा लागलोय, ऑप्टिक्स द्यायला लागलोय. आता मला काय वाढवायचं आहे? व्होल्टेज वाढवायचं आहे. कुणाचं? ॲनोड टू कॅथोडचं व्होल्टेज वाढवायचं आहे. कुणाच्या पुढं? ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पुढं. मग हे इन्क्रीज करत असल्यामुळं आपण ते इन्क्रीज करत 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 जायचं आणि शेवटी ज्या वेळेला ते VBOच्या पुढं जाईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली SCR काय होणार? टर्न ऑन होणार आणि त्याच वेळेला करंट देखील वाढत जाईल. साहजिकच करंट देखील वाढला म्हणजे लिकेज करंट असतो फॉर ब्लॉकिंग स्टेटमध्ये, करंट देखील वाढला. त्यानंतर काय झालं? व्होल्टेज देखील वाढलं, म्हणून SCR काय झाला? स्टार्ट झाला. ॲक्च्युअलमध्ये आता ज्या मेथड्स आपण बघत आहोत ह्या सगळ्या मेथडना म्हणायचं ट्रिगरिंग मेथड्स. ह्या सगळ्या मेथडमध्ये बाकीच्या ज्या मेथड आहेत ह्यामध्ये आपण ॲनोडचं करंट वाढवण्याकडे भर देतो, मात्र फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंगमध्ये आपण जे व्होल्टेज आहे ॲनोड टू कॅथोडचं हे वाढवण्याकडं भर दिलेला आहे. परत एकदा मी रिवाईज करतो. 3 मेथड्स विच इज कॉल्ड ॲज अ ट्रिगरिंग मेथड्स ऑफ SCR. त्यामध्ये पहिली होती टेम्परेचर ट्रिगरिंग. टेम्परेचर ट्रिगरिंगमध्ये काय केलं? हे जे जंक्शन आहेत J1, J2, J3 इथं काय केलं आपण? टेम्परेचर दिलं. टेम्परेचर दिल्यामुळं काय झालं? त्यातले इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲक्टिवेट झाले. ॲक्टिवेट झाल्यामुळं त्यांनी काय केलं? होल्स बरोबर पेअर तयार करायला चालू केलं, जोडी तयार करायला. आणि इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाल्यामुळं काय झालं? तर त्यांनी डिप्लिशन रिजन आहे ते पूर्णपणे क्रॉस केलं, बॅरियर आहे तो अडथळा संपवला आणि करंट फ्लो व्हायला चालू झाला. हा करंट म्हणजे कोणता करंट? ॲनोडचा करंट. आणि हा ॲनोडचा करंट इतका वाढला की तो लॅचिंग करंटच्या पुढे गेला. व्होल्टेज इतकं वाढलं की ते ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पुढे गेलं आणि त्यामुळे SCR सुरू झाला. ही पहिली मेथड. दुसरी आहे ती लाईट ट्रिगरिंग. ह्या लाईट ट्रिगरिंगमध्ये काय केलं? तर लाईट ट्रिगरिंगमध्ये म्हणजेच दुसरं नाव आहे याला ऑप्टिकल ट्रिगरिंग. याच्यामध्ये आपण काय केलं की लाईट आहे ती जंक्शनवरती पाडली. जंक्शनवरती पाडल्यामुळं काय झालं? तर त्याच्यातला फोटॉन आहे तो इलेक्ट्रॉन्सनी कॅच केला आणि इलेक्ट्रॉन्स काय झाले? ॲक्टिवेट झाले, त्यांना एनर्जी मिळाली. परत त्यांनी सिमिलर जी मगाची थेरी होती ती रिपीट केली. इलेक्ट्रॉननी होल बरोबर पेअर तयार केली, त्यानंतर ते ह्याच्यातून बॅरियरमधून पुढे गेले आणि त्यामुळं करंट फ्लो व्हायला चालू झाला. ओके. आणि शेवटची मेथड बघितली ती फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. फॉरवर्ड का म्हटलंय? ॲनोड टू कॅथोड करंट फ्लो होतो. ॲनोड आहे तो पॉझिटिव्ह आहे, कॅथोड आहे तो निगेटिव्ह आहे. ॲनोड हा पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड केला आहे म्हणून म्हणायचं फॉरवर्ड. व्होल्टेज का? तर यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मला व्होल्टेज वाढवायचं आहे म्हणून याला म्हणायचं फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. ते व्होल्टेज कुणाच्या पुढं वाढवायचं? तर VBOच्या पुढं, बियॉन्ड द VBO, ब्रेक ओव्हर व्होल्टेज. ओके. त्यामुळं या मेथडमध्ये आपण काय करणार आहोत की VBO ब्रेक ओव्हर व्होल्टेज आहे ते त्याच्या पुढं VAK ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज इन्क्रीज करायचं आणि त्यामुळं व्होल्टेज इन्क्रीज झाल्यामुळं SCR आहे तो काय होणार? ब्लॉकिंग स्टेट टू ट्रान्झिशन स्टेटमध्ये चेंज होणार. त्याला म्हणायचं ऑफ स्टेट टू ऑन स्टेट ट्रान्झिशन झालं म्हणजे SCR काय झाला? सुरू झाला. समजतंय? म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 टर्न ऑन मेथड्स बघतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये राहिलेल्या बघायच्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या 3 मेथड्स टर्न ऑन म्हणजे SCR सुरू करायच्या. पहिली थर्मल ट्रिगरिंग, टेम्परेचर ट्रिगरिंग. दुसरी रेडिएशन ट्रिगरिंग, लाईट ट्रिगरिंग. तिसरी फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. ओके. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण गेट ट्रिगरिंग आणखी dV/dt ट्रिगरिंग बघणार आहोत. ओके. ह्या लेक्चरशी रिलेटेड तुम्हाला असाइनमेंट एक मी देतो. ती असाइनमेंट ही असेल, राईट डाऊन द VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ SCR अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग. ओके. हा पहिला क्वेश्चन. आणि दुसरा,
राईट डाऊन द टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग. ओके, हे असाइनमेंटचे दोन्ही क्वेश्चन असतील आणि हे दोन्हीच्या दोन्ही क्वेश्चन तुम्ही 2 ऑक्टोबरला दाखवायला असाइनमेंटच्या वह्या कॉलेजमध्ये घेऊन यायच्या आहेत. ओके, दॅट्स ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्स फॉर द वॉचिंग.